17 जागा आहेत, पण त्यात उमेदवार म्हणून एकही सर्वसामान्य कार्यकर्ता नाही, सगळे पैसेवाले. कारण निवडणूकच तशी आहे. विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी ही निवडणूक होते. 6 जागा बिनविरोध निवडून आल्यानं केवळ आता 11 जागांसाठी निवडणूक होते. म्हणजे मतदान होते. येत्या 18 जूनला हे मतदान आहे. पण निवडणूक यासाठीची कशी होते, मतदार कोण आहेत, जिल्हा परिषद पंचायत समिती अस्तित्वात नसतानाही ही निवडणूक 75% नियमाच्या आधारे निवडणूक आयोग का घेतंय? राज्यसभा निवडणूक आणि विधान परिषद निवडणुकीच्या मतदानात फरक काय, हेच आपण या साधं सोप्पमध्ये समजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि तुम्ही अजूनपर्यंत टीओडी मराठीला युट्यूबवर सबस्क्राईब केलं नसेल, सोशल मीडियावर फॉलो केलं नसेल, तर प्लीज लगेच सबस्क्राईब आणि फॉलो करा. नमस्कार, मी सदानंद घायल, तुम्ही बघताय टीओडी मराठी. ही निवडणूक कशी होते हे समजून घेण्याआधी आपण भारतीय संविधानातल्या तरतुदीनुसार विधान परिषद म्हणजे काय हे समजून घेऊ. भारतीय संविधानाच्या कलम 171 मधल्या 1 मध्ये विधान परिषदेची सविस्तर तरतूद करण्यात आली आहे. केंद्रात जशी राज्यसभा असते आणि ती राज्याचं प्रतिनिधित्व करत असते, अगदी तशीच राज्याच्या राजकारणामध्ये विधान परिषद हे वरिष्ठ सभागृह असतं. विधानसभेचे आमदार आपण थेट मतदान करून निवडतो आणि विधानसभा दर 5 वर्षांनी विसर्जित होते. पण विधान परिषदेचं तसं नाही. विधान परिषद ही कधीही विसर्जित होत नाही. म्हणजे हे कायमस्वरूपी सभागृह आहे. या सभागृहातील एकूण सदस्य संख्येपैकी 1/3 सदस्य हे दर 2 वर्षांनी निवृत्त होत असतात आणि त्यांच्या जागी नवीन सदस्य निवडले जातात. मग हीच गोष्ट विधान परिषदेत असते, तशीच राज्यसभेत देखील असते. आता आपण सदस्य संख्येचं, विधान परिषदेच्या सदस्य संख्येचं गणित काय ते बघूत. संविधानातल्या तरतुदीनुसार कोणत्याही राज्यातील विधान परिषदेतील सदस्यांची संख्या ही किमान 40 असावी लागते. तर जास्तीत जास्त ही संख्या, कमाल संख्या, त्या राज्याच्या विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 1/3 इतकी असू शकते. महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं झालं तर महाराष्ट्रात 288 विधानसभेचे आमदार आहेत. त्यामुळे आपल्या विधान परिषदेची सदस्य संख्या जास्तीत जास्त 96 पर्यंत सध्याच्या घडीला वाढवता येऊ शकते. पण महाराष्ट्र विधान परिषदेत सध्या आहेत एकूण 78 सदस्य. मग हे 78 सदस्य कसे निवडले जातात, तर याची विभागणी अत्यंत इंटरेस्टिंग आहे. 78 पैकी 30 सदस्य हे थेट विधानसभा आमदारांमधून निवडून येतात. म्हणजे तुम्हाला आठवत असेल, मागच्या काळामध्ये महाविकास आघाडीचं सरकार पडलेलं होतं, तेव्हा आमदारांच्या मतांमध्ये फाटाफूट झालेली होती. तर ते जी निवडणूक होती ती आमदारांमधून थेट आमदार निवडायची होती. तर त्या झाल्या 30 जागा. त्याच्यानंतर 22 सदस्य हे स्थानिक प्राधिकारी म्हणजेच स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांमधून निवडले जातात. याशिवाय प्रत्येकी 7 सदस्य हे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघामधून निवडून येतात आणि उरलेले 12 सदस्य हे थेट राज्यपालांद्वारे नामनियुक्त केले जातात. म्हणजे राज्यपाल त्यांची नियुक्ती करतात. ज्या व्यक्तींना वाङ्मय, शास्त्र, कला, सहकारी चळवळ आणि समाजसेवा यासारख्या वेगवेगळ्या क्षेत्रांमधलं ज्ञान आहे आणि व्यावहारिक अनुभव आहे, अशा व्यक्तींच्या ज्ञानाचा, अनुभवाचा लाभ वरिष्ठ सभागृहाला, विधान परिषदेला व्हावा म्हणून राज्यपालांना घटनेनं 12 व्यक्तींची नियुक्ती करण्याचा हा अधिकार दिलेला आहे. पण आज आपण ज्या निवडणुकीबद्दल बोलतोय ती याच 22 पैकी रिक्त असलेल्या स्थानिक प्राधिकार मतदारसंघातील 17 जागांसाठी होते. म्हणजे या 17 जागा भरल्यानंतरही राज्यपाल नियुक्त 5 जागा आजही रिक्त आहेत. म्हणजे गेल्या 3-4 वर्षापासून केवळ अर्धवट सदस्य संख्येवरच आपल्या विधान परिषदेचं सगळं कामकाज सुरू आहे. मग या 17 जागा इतके दिवस का रिक्त होत्या, तर या 17 जागांवर मतदान करण्याचा अधिकार कोणाला असतो, तर या स्थानिक प्राधिकार मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतीचे नगरसेवक, तसंच जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समितीचे सदस्य नाही तर सभापती हे ह्या मतदारसंघासाठी मतदार असतात. पण यात अडचण अशी झाली आहे की गेल्या 4-5 वर्षापासून वेगवेगळ्या कारणामुळे महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. मागच्या काळामध्ये झाल्या, पण इतके दिवस त्या झालेल्या नव्हत्या. त्याच्यासाठी सुरुवातीला कोरोनाची साथ होती. मग त्यातच 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेल्याचा मुद्दा समोर आला आणि त्याच्यामुळं राज्यातल्या जिल्हा परिषदांच्या आणि जवळपास सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या होत्या. मागच्या काळामध्ये काही ठिकाणी जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या आणि जवळपास महाराष्ट्रभर नगरपालिका, महापालिका, नगरपंचायतीच्या निवडणुका झालेल्या होत्या. पण आज रोजी देखील काही ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका झालेल्या नाहीत. त्यामुळेच या सगळ्या निवडणुका न्यायालयाच्या आणि कायदेशीर कचाट्यामध्ये अडकलेल्या होत्या. विदर्भात 1-2 जिल्हे वगळता कोणत्याच जिल्ह्यात सध्याच्या घडीला जिल्हा परिषद पंचायत समिती अस्तित्वात नाही. खान्देश, बीड, नांदेड या जिल्ह्यामध्ये देखील हीच अवस्था आहे. या निवडणुकाच न झाल्यामुळं सध्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात 100% मतदारच उपलब्ध नाहीत. मतदारच नाहीत
तेव्हा त्यांच्या प्रतिनिधींची विधान परिषदेतील निवडणूक कशी घ्यायची, याच कारणामुळे या निवडणुकांना आक्षेप घेतला जात होता आणि त्या रखडल्या देखील होत्या. यावरच मग निवडणूक आयोगानं तोडगा काढला. निवडणूक आयोगाचा 75% नियम काय? निवडणूक प्रक्रिया तर थांबवता येत नाही. इथंच निवडणूक आयोगानं एक सुवर्णमध्य काढला, ज्याला आपण 75% नियम म्हणतो. सध्या देशात महाराष्ट्र, बिहार, आंध्र प्रदेश, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि कर्नाटक अशा केवळ 6 राज्यांमध्येच विधान परिषद अस्तित्वात आहे. अनेकदा विविध कारणांमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडतात, तेव्हा विधान परिषदेचं कामकाज थांबू नये म्हणून हा नियम निवडणूक आयोगाने केलाय. हा नियम काय सांगतो, तर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात निवडणूक घेण्यासाठी त्या मतदारसंघातील एकूण स्थानिक स्वराज्य संस्थांपैकी किमान 75% संस्थांमध्ये लोकप्रतिनिधींची राजवट असणं आवश्यक आहे आणि एकूण मतदारांच्या तुलनेमध्ये किमान 75% मतदार हे कार्यरत असणं गरजेचं आहे. हे उदाहरणात आपण नीट समजून घेऊ. समजा पुणे मतदारसंघाची निवडणूक घ्यायची आहे, तर या नियमानुसार पुणे मतदारसंघातील एकूण पालिकांपैकी कमीत कमी 75% पालिकांमध्ये नगरसेवक असणं आवश्यक आहे किंवा एकूण मतदारांच्या तुलनेत सध्या 75% लोकप्रतिनिधी निवडून आलेले असणं म्हणजेच ते कार्यरत असणं बंधनकारक आहे. हा 75%चा निकष पूर्ण होत असेल तर 100% मतदार नसले तरीही स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात निवडणूक घेता येते, असा निवडणूक आयोगाचा नियम स्पष्ट आहे. सध्या जाहीर झालेल्या 17 मतदारसंघात हा 75%चा निकष पूर्ण होत असल्यामुळे निवडणूक आयोगानं इथला निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलाय. मग मतदानाची यासाठीची पद्धत काय असते? आता निवडणूक जाहीर झाली तर पण मतदान कसं होतं, तर विधानसभेसारखी इथं EVM वर बटन दाबून थेट मतदान करण्याची, निवडणूक घेण्याची अशी पद्धत नाही. विधान परिषदेसाठी राष्ट्रपती निवडणूक किंवा सिनेट निवडणुकीसारखी जी विद्यापीठामध्ये होते तसली पसंती क्रमाची पद्धत वापरली जाते. या प्रक्रियेत मतदाराला सर्व उमेदवारांची यादी दिली जाते आणि त्याला आपली पसंती 1, 2, 3 अशा क्रमानं नोंदवायची असते. म्हणजेच निवडणुकीसाठी जितके उमेदवार उभे असतील तेवढ्या सगळ्यांना पसंतीक्रम देता येतो. यात विजयाचं देखील गणित वेगळं आहे. निवडणूक आयोग संबंधित मतदारसंघाची एकूण मतदारसंख्या आणि निवडणुकीला उभे असलेले मतदार यांच्यानुसार एक कोटा निश्चित करतं. जो उमेदवार या निर्धारित कोट्याएवढी प्रथम क्रमांकाची पहिल्या पसंतीची मतं मिळवतो तो थेट विजयी घोषित केला जातो. पण जर कोणत्याही उमेदवाराला पहिल्या पसंतीची कोट्यातली मतं मिळाली नाहीत तर मग दुसऱ्या पसंतीची मतं मोजली जातात आणि जो उमेदवार तो निर्धारित कोटा पूर्ण करतो तो विजयी ठरतो. या पद्धतीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय, तर यात कोणाचंही मत वाया जात नाही. ते कोणत्या ना कोणत्या उमेदवाराच्या खात्यात ट्रान्सफर होतं. गुप्त मतदानाच्या घोडेबाजाराचा आरोप. या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेतील राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्वाचा मुद्दा म्हणजे गुप्त मतदान. तुम्ही पाहिलं असेल की राज्यसभेच्या निवडणुकीत मतदान खुलं असतं. तिथं पक्षाच्या आमदारांना आपण कोणाला मत दिलंय हे आपल्या पक्षाच्या अधिकृत प्रतिनिधीला किंवा प्रतोदाला दाखवून मगच मतपेटीमध्ये ते मत टाकावं लागतं. त्यामुळे राज्यसभेत पक्षशिस्त पाळली जाण्याची शक्यता अधिक असते. पण विधान परिषदेच्या निवडणुकीत तसं नसतं. इथं पूर्णपणे गुप्त मतदान असतं. मतदारानं कोणाला पहिल्या पसंतीचं मतदान दिलं किंवा कोणाला दुसऱ्या हे कोणालाही समजत नाही. याच गुप्ततेमुळे विधान परिषद निवडणुकीत पक्षाच्या आदेशाविरुद्ध जाऊन मोठ्या प्रमाणात क्रॉस वोटिंग म्हणजेच मतं फुटण्याची शक्यता व्यक्त केली जाते. म्हणूनच या निवडणुकीमध्ये राजकीय पक्षांची धाकधूक वाढलेली असते आणि कोण कोणाचा गेम करेल याचा नेम शेवटपर्यंत लागत नाही. थोडक्यात काय, तर कागदावर 100 मतं असणाऱ्या पक्षाचा उमेदवार हा 500 मतं असणाऱ्याला सहज हरवू शकतो इथं. त्यामुळेच या निवडणुकीला घोडेबाजारी म्हटलं जातं. इथं पैशाचा इतका बोलबाला असतो की भाजप सारख्या पक्षानंही आपल्या वाट्याच्या एकाही जागेवर महिलेला तिकीट दिलं नाही. सर्व पैसेवाले कोट्याधीश पुरुषच इथं उमेदवार आहेत. त्यामुळं 18 तारखेला प्रत्यक्ष मतदान होईल तेव्हा निकालापेक्षा जास्त चर्चा ही पैशांचीच होईल. पण तुम्हाला काय वाटतं, या निवडणुकीसाठी गोपनीय मतदान पद्धतच योग्य आहे की खुली मतदान प्रक्रिया असली पाहिजे? महिलांना आरक्षण देऊ इच्छिणाऱ्या सत्ताधारी भाजपनं महिलांना तिकीट न देण्यामागचं कारण काय असू शकतं? विधान परिषद हे सभागृह असण्याची गरज आहे का? तुमचं मत खाली कमेंट करून नक्की सांगा. हे माहितीपूर्ण विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ मित्रमंडळींना शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी TOD मराठी चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा, सोशल मीडियावर फॉलो करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.